नमस्कार. व्यंजन आस्वादमध्ये आपलं खूप खूप स्वागत. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा गोपाल काला कसा करायचा ते आपण बघू. काला किंवा याला पौष्टिक नाश्ता सुद्धा आपण म्हणू शकतो. या पौष्टिक नाश्त्याकरिता मी इथे लाह्या घेतलेल्या आहेत. ज्वारीच्या लाह्या, या धानाच्या लाह्या आहे, पोहे, सेप, चण्याची डाळ भिजत घातलेली, डाळिंबाचे दाणे, इथे मी मिरची, कोथिंबीर, किंचित अद्रक आणि कढीपत्ता याची भरट करून घेतलेली आहे, जाडसर, मीठ, साखर, आंब्याचं गोड लोणचं, लिंबाचं लोणचं, मक्याचे दाणे, ओलं खोबरं, इकडे दही आणि काकडीचे तुकडे घेतलेले आहे. आता आपण इथे या दोन प्रकारच्या लाह्या घेतलेल्या आहे. तर याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते आहे. या ज्वारीच्या लाह्या जास्त प्रमाणात घ्यायच्या आणि धानाच्या लाह्या ज्वारीच्या लाह्यापेक्षा कमी प्रमाण याचं घ्यायचं आणि या दोन्हीपेक्षा याचं प्रमाण पोह्याचं कमी घ्यायचं. इथे मी पातळ पोहे घेतलेले आहे. आपल्याकडे जाड पोहे असेल, जाड पोहे पण तुम्ही घेऊ शकता, कोणत्याही प्रकारचे पोहे चालेल. आता मी या धानाच्या लाह्या या पाण्यामध्ये घालते आहे. चाळून घेतलेल्या आहे आधी या लाह्या धानाच्या. आणि याच्यात पाण्यामध्ये घालण्याचं कारण म्हणजे या लाह्या वाळूमध्ये फोडतात आणि याला वाळू वगैरे लागलेली असते, त्याच्यामुळे आपण या पाण्यात टाकून छान अशा फिरवायच्या दोन्ही हातांनी, म्हणजे याच्यातली वाळू तळाशी बसेल. आणि छान अशा घट्ट पिळून घ्यायच्या. याच्यात पाणी नाही राहू द्यायचं. घट्ट पिळल्यामुळे काय होईल की आपला काला असा आसट होणार नाही, छान मोकळा होईल. त्याच्यामुळे आपण छान पिळून घेऊ. आपण पहिल्यांदा पाण्यात टाकल्यावर त्या लाह्या, आता परत आपण दुसऱ्यांदा पाणी घेतलं आहे आणि पुन्हा आपण या पाण्यातून काढून घेऊ, छान फिरवून. या आपल्या धुतलेल्या लाह्या आहे, छान मोकळ्या झालेल्या आहे. आता याच्यामध्ये आपण या धानाच्या लाह्या घालू आणि हे पातळ पोहे, सेपचे तुकडे, हे मक्याचे दाणे, इथे मी स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेले आहे आणि हे थोडे बॉईल केलेले आहे. आपल्याकडे मक्याचं कणीस जरी असेल साधंवालं तर ते गॅसवर भाजून तसे पण दाणे तुम्ही इथे टाकू शकता. काकडीचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, नारळाचे तुकडे, चण्याची डाळ 1 तासाकरिता वगैरे मी भिजत घातली होती पाण्यात. याला बॉईल केलेली नाही आहे डाळ, कच्चीच आहे ही डाळ, कच्चीच टाकायची. आता आधी आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊ. छान आपल्या लाह्या आणि आपण हे टाकले होते फळं, ते छान मिक्स झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये लोणचे घालू. आंब्याचं लोणचं, गोड लोणचं आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या गरजेनुसार घालायचं आहे. आपल्याला कसं पाहिजे, किती आंबट गोड याच्यानुसार. हे लिंबाचं लोणचं, काल्याच्या कमी जास्त प्रमाणावर आपण हे लोणचे घालायचे आहे. आपलं लाह्याचं प्रमाण जास्त असेल तर मग लोणचे पण जास्त प्रमाणात घालायचे. आणि हे मिरची, कोथिंबीरचं वाटण, आपल्याला जितकं तेज हवं असेल मिरची जास्त घालायची
नाहीतर मग कमी. चवीकरिता मीठ, कारण लोणच्यामध्ये पण मीठ आहे त्याच्यामुळे मी थोडं मीठ घालते इथे. साखर, लोणच्यामध्ये पण आपल्या साखर असते त्याच्यामुळे तरी पण घालायची, छान गोड चव येईल. आणि इथे दही थोडंच घालू आपण, कारण लोणचे पण घातले आहे आणि आपण लाह्या पण धुवून घेतल्या होत्या त्याच्यामुळे दह्याचं प्रमाण इथे कमी घ्यायचं. आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. हा काला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे, छान मोकळा झालेला आहे काला. आंबट गोड चवीचा हा आपला काला तयार झालेला आहे, गोपाल काला. आणि जर आपल्याला देवाला ठेवायचं असेल प्रसाद म्हणून तर या काल्याला तुळशीपत्र एक ठेवायचं आणि देवाला दाखवायचं. जर पौष्टिक नाश्ता म्हणून जर खायचा असेल तर छान कोथिंबीर वगैरे पेरायची आणि खायला आपला हा काला तयार. तर आंबट गोड चवीचा हा गोपाल काला कसा वाटला तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये माझा व्हिडिओ शेअर करा आणि व्यंजन आस्वाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.